मित्रांनो नमस्कार. वायम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी खुशखबर आहे आणि आनंदाची बातमी सुद्धा आहे. कारण का बांधकाम कामगारांना या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी जे आहे ते 4 लाख रुपये आता भेटणार आहेत. बरेच बांधकाम कामगार ज्यांना घर राहण्यासाठी नाहीये अशा बांधकाम कामगारांची आता स्वप्न पूर्ण होणार आहेत. तर या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हे सांगितलेलं तुम्ही थोडक्यात पाहू शकता व्हिडिओ. आपले जे हे काही बांधकाम कामगार आहेत जे स्वतः काम करतात, पण त्यातल्या अनेकांचं स्वतःचं घर नव्हतं. आपण त्यांच्याकरता अटल आवास योजना सुरू केली आणि निर्णय केला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 2 लाख रुपये आणि अटल आवास योजनेच्या अंतर्गत 2 लाख रुपये असे 4 लाख रुपये ज्या बांधकाम कामगाराच्या जवळ स्वतःचं घर नसेल त्याला 4 लाख रुपये देण्याचा निर्णय आपण केला. तुम्ही आताच व्हिडिओ बघितला की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अटल बांधकाम कामगार योजनेमार्फत 2 लाख आणि पंतप्रधान आवास योजनेमार्फत 2 लाख असे एकूण 4 लाख रुपये बांधकाम कामगारांना घरकुल बांधण्यासाठी भेटणार आहेत. तर ते कसे भेटणार आहेत, कोणकोणते बांधकाम कामगार यासाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे यासाठी लागणार आहेत आणि त्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा का ऑफलाईन फॉर्म भरायचा ही संपूर्ण A to Z प्रक्रिया हे आपण आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की अशाच बांधकाम कामगाराच्या नवनवीन योजनाविषयी माहिती ही जी आहे ते आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत असते. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात आणि तुम्हाला घरकुलाचा लाभ कसा घेता येईल, तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे ही संपूर्ण प्रक्रिया सांगतो. फॉर्म मध्ये काय काय लिहायचं आहे संपूर्ण माहिती देतो. तर मित्रांनो, अटल बांधकाम कामगार आवास योजनेमार्फत तुम्हाला 2 लाख रुपये भेटणार आहेत. तसेच त्यानंतर पंतप्रधान आवास योजनेमार्फत जे आहे तुम्हाला हे 2 लाख रुपये भेटणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अटल बांधकाम कामगार आवास योजनेमार्फत तुम्हाला खरेच 2 लाख रुपये भेटणार आहेत का, ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. या ठिकाणी आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर हे माहिती पाहत आहोत. तर या ठिकाणी दिलेलं आहे की अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य 2 लाख. त्यानंतर या ठिकाणी साईटला पाहू शकतात की अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी अर्थसहाय्य 2 लाख. अशा प्रकारे जे आहे या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तुम्ही शहरी भागात असतील तरी पण 2 लाख रुपये भेटणार आहेत अटल बांधकाम कामगार आवास योजनेमार्फत. आणि अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी आणि ग्रामीण ह्या दोन्ही भागामध्ये तुम्हाला 2 लाख रुपये अटल बांधकाम कामगार आवास योजनेमार्फत भेटले जातात. तर त्यानंतर पंतप्रधान आवास योजनेमार्फत सुद्धा तुम्हाला 2 लाख भेटले जातात. एकूण 4 लाख रुपये तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी भेटणार आहेत. पण त्याचा फॉर्म कसा भरायचा आहे, काय भरायचा आहे ही संपूर्ण माहिती चला बघूयात. मित्रांनो, आपल्या समोर फॉर्म आलेला आहे. हा फॉर्म तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला लिंक जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनलची लिंक पण आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पहा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ही आर्थिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी हे एक फॉर्म आहे. या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं या ठिकाणी पहा. तुम्हाला घरकुलाचा लाभ घ्यायचा असेल, तुमचे डायरेक्ट तुमचे पैसे जे आहे बँकेमध्ये ट्रान्सफर केले जातील. त्यासाठी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, कोणकोणते कागदपत्र कसे भरायचे आहेत ही संपूर्ण A to Z माहिती पहा. तुम्हाला जास्त व्हिडिओ पाहायची गरज नाही, ह्याच व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामुळं तुम्ही कुठेही न चुकता न स्किप करता हा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येईल आणि तुम्हाला घरकुलचा लाभ घेता येईल. आणि ते 4 लाख रुपये जे आहेत ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाईल. ते पैसे जे आहेत ते तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर केले जातील आणि तुम्हाला घरकुलाचा लाभ आणि घर बांधता येईल. त्यामुळे ते पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होस तर ही संपूर्ण प्रक्रिया कशी आहे हे तुम्ही पहिल्यांदा जाणून घ्या. तर चला मित्रांनो, या ठिकाणी पहा, पहिल्यांदा अर्जदारांनी भरायची माहिती कशी पहा. तर अर्जदाराचे पहिले नाव या ठिकाणी टाकायचे आहे. या ठिकाणी तुमची नोंदणी गरजेची आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगार जे असतील तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर पहिल्यांदा अर्जदारांनी या ठिकाणी त्यांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर वडिलांचे नाव आणि आडनाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर या ठिकाणी पहा, नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. नोंदणी क्रमांक तुमच्या स्मार्ट कार्ड, तुमच्या घरी किंवा तुम्ही नोंदणी केलं तर तुम्हाला स्मार्ट कार्ड दिलं असेल त्या स्मार्ट कार्डवरती नोंदणी तुम्हाला भेटून जाईल. ते नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही नोंदणी किती तारखेला केली आहे ती नोंदणी दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे. नोंदणी दिनांक पण तुमच्या स्मार्ट कार्डवर तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर नूतनीकरण दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे. नूतनीकरण दिनांक पण तुमच्या स्मार्ट कार्डवरती असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, विशेष म्हणजे तुमचा आधार नंबर जो आहे, आधार क्रमांक तो या ठिकाणी बरोबर टाका आणि तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो चालू मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही तुमची बेसिक माहिती भरायची आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी जे दिलेलं आहे ते योग्य ठिकाणी टिक करा. म्हणजे तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहात हे निवडायचं आहे. त्यानंतर विवाहित अविवाहित निवडायचं आहे आणि त्यानंतर तुमची जन्मदिनांक कोणता आहे ते जन्मदिनांक तारीख या ठिकाणी टाकायचे आणि तुमचं वय किती झालेलं आहे हे या ठिकाणी
टाकून घ्यायचं आहे. हे संपूर्ण टाकलं तर खाली यायचं आहे. आपल्याला महत्त्वाची माहिती म्हणजे बँक तपशील भरायचा आहे अर्जदाराचा. हे बँक तपशील बरोबर भरा, कारण की ह्याच बँकेच्या खात्यावरती तुमचे जे आहे ते पैसे येणार आहेत. तुम्हाला पैसे बँक ट्रान्सफर म्हणजे तुमच्या ह्या बँक अकाउंटवर तुम्हाला पैसे येतील. त्यामुळं हे बँक अकाउंट तुम्ही अगदी न चुकता बरोबर लिहायचं आहे. या ठिकाणी पहा, बँकेच्या तपशिलामध्ये काय काय लिहायचे तुम्हाला. पहिल्यांदा या ठिकाणी जे आहे ते तुम्ही या ठिकाणी बँकेचे नाव जे आहे ते या ठिकाणी टाकू शकतात. त्यानंतर बँक शाखेचा नाव, सॉरी आपल्या बँकेचे नाव येतं आणि या ठिकाणी शाखेचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर बँक शाखेचा पत्ता, IFSC क्रमांक. IFSC क्रमांक तुम्हाला तुमच्या बँकेच्या पासबुकावरती IFSC क्रमांक म्हणून भेटून जाईल. त्या ठिकाणी तो IFSC क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर बँक खाते क्रमांक पण बरोबर लिहा, तुम्हाला न चुकता बरोबर लिहा, कारण की बँक खाते चुकला त्या ठिकाणी तुमचे पैसे येण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बँक खाते जे आहे ते बँक खाते क्रमांक या ठिकाणी बरोबर लिहायचा आहे. त्यानंतर मला खालील योजनेचा लाभ मिळावी ही विनंती आहे. या ठिकाणी तुम्हाला योजनेचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुम्हाला मागणी केलेली लाभाची रक्कम, तुम्हाला किती तुम्ही मागणी केलेली आहे मागाची रक्कम या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे ही माहिती भरायची आहे. तर आता या ठिकाणी खाली पहा, तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती जोडायची आहेत ही माहिती या ठिकाणी टाकायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी दिलेलं आहे की प्रप्रत योजनेच्या लाभाकरिता जोडायचे सक्तीचे कागदपत्र. या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात या ठिकाणी पहा. ते पहिल्यांदा जे आहे 1 नंबरला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे ओळखपत्र. तर हे जोडले आहे का, तर जोडले आहे या ठिकाणी करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर पहा 2 नंबरला आहे बँक पासबुक. हे बँक पासबुक पण जोडले आहे, कारण की बँक पासबुक जर जोडले नाही तर तुम्हाला तुमच्या कोणत्या खात्यावरती पैसे येतील. त्यामुळे बँक पासबुक पण जोडलेले आहे या ठिकाणी लिहायचं आहे. ते झाल्यानंतर या ठिकाणी पहा 3 नंबरला रहिवासी पुरावा. आता रहिवासी पुराव्यामध्ये काय काय दिले पहा. त्या रहिवासी पुराव्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याची विद्युत देयक, ग्रामपंचायतचा दाखला ह्यापैकी एक कुठलेही देऊ शकता. ते पण जोडले आहे यापैकी या ठिकाणी टाकायचं आहे. तर आधार कार्ड द्या किंवा पारपत्र, वाहन चालक परवाना किंवा शिधापत्रिका द्या, यापैकी कुठलेही तुम्ही एक देऊ शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी ही संपूर्ण कागदपत्र जोडायचे आहेत. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत आपल्याला 2 लाख या ठिकाणी अनुदान दिले जाते. तर तुम्हाला या ठिकाणी पहा, बरेच जण या ठिकाणी विचारतात की पंतप्रधान आवास योजनेमार्फत 2 लाख भेटतात का. तर या ठिकाणी हा पॉईंट लक्षात घ्या की प्रधानमंत्री आवास योजनेत या ठिकाणी पाहू शकतात की प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र अनुदानित बांधकाम कामगारांना मंडळामार्फत 2 लाख अनुदान या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्यासाठी पात्रता काय या ठिकाणी पाहू शकतात की प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र आणि प्रमाणित यादी, अशा प्रकारे तुम्हाला ही पात्रता असते. नक्की समजेल असेल की आपल्याला काय काय करायचे. आणि ते संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी पहा, ठिकाण या ठिकाणी टाकायचं आहे. ठिकाण टाकल्यानंतर जे आहे ते दिनांक या ठिकाणी टाकायचा. तुम्ही कोणत्या दिवशी फॉर्म भरत आहात तर ते फॉर्मची तारीख या ठिकाणी ज्या दिवशी टाकायचं आहे त्याचा दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमची सही किंवा अंगठा, या ठिकाणी बांधकाम कामगारांना सही येत असेल तर सही करायची आहे आणि सही नसेल तर त्यांचा अंगठा पण या ठिकाणी तुम्ही देऊ शकतात. आता हे संपूर्ण झाल्यानंतर खाली यायचं आहे आणि या ठिकाणी पाहू शकतात हे कारण उपयोगी आहे, आपलं काही गरज नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो टोटल बांधकाम कामगाराचा संपूर्ण माहिती या ठिकाणी नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक, बँकेचा तपशील, ही संपूर्ण माहिती जी आहे त्या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स, त्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स आणि महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळाचं जी चिठ्ठी आहे किंवा स्मार्ट कार्डचं झेरॉक्स आहे त्याची हे चिठ्ठी चिटकवायचं आहे. त्यानंतर रेशन कार्डची झेरॉक्स चिटकवा. असे रेशन कार्ड, आधार कार्ड, पासबुक ही सगळ्याची झेरॉक्स करून या ठिकाणी तुम्ही जोडू शकतात आणि ही फाईल तयार करून आपल्या जवळच्या बांधकाम कामगार सुविधा केंद्रामध्ये जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी जमा करू शकतात. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये घरकुलाचा लाभ घेऊ शकतात. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की अटल बांधकाम कामगार आवास योजनेमार्फत 2 लाख आणि पंतप्रधान आवास योजनेमार्फत 2 लाख अशा प्रकारे तुम्हाला भेटणार आहेत. तर फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला नक्कीच माहिती समजली असेल आणि थोडी पण तुम्हाला या ठिकाणी काही समजलं नसेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. आणि अशाच बांधकाम कामगाराच्या नवनवीन योजनेविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि इथून पुढे पण बांधकाम कामगाराचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तरी पण तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.